कमी खर्चात 100% निकाल, विना ऑपरेशन, आयुर्वेदिक उपचार. आरोग्य सेवा हीच जनसेवा असे मानणारे डॉक्टर कदम सर यांनी नायगाव रोड शिंदेगाव येथे आयुर्वेदिक उपचारांची सुविधा अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने आयुर्वेदिक पाईल्स क्लिनिकचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झालाय. मूळव्याध अर्थात पाईल्स, बवासीर, फिशर तसेच मूतखडा अर्थात स्टोन यांसारख्या आजारांवर ऑपरेशन शिवाय आयुर्वेदिक पद्धतीने उपचार देणाऱ्या या क्लिनिकचे उद्घाटन रविवार दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले. या क्लिनिकमध्ये केवळ 15 ते 20 मिनिटात उपचार करण्यात येत असून रुग्णांना ऍडमिट होण्याची आवश्यकता नसल्याची माहिती देण्यात आली आहे. सदर क्लिनिकमध्ये वैद्य श्रीकांत के कदम, एनडी न्यूट्रोपॅथी व सौ NS कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात येणार आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे वाढत चाललेल्या पाईल्स व मूतखड्याच्या समस्यांवर सुरक्षित, परिणामकारक व आयुर्वेदिक उपचार मिळावे हा या क्लिनिकचा मुख्य उद्देश आहे. प्रभा कमल कॉम्प्लेक्स, पहिला मजला, शॉप नंबर 18 येथील गुरुकुल शाळेसमोर नायगाव रोड परिसरात सुरू झालेल्या या क्लिनिकमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून अनेक रुग्णांना याचा लाभ होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय. गोदावरी चिकित्सालय येथे मूळव्याध, फिशर, मूतखडा, भगंदर सारख्या आजारावर ऑपरेशन शिवाय आयुर्वेदिक पद्धतीने कायमस्वरूपी उपचार उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे. या आजारांची सुरुवाताची लक्षणे जसे की शौचावेळी वेदना, रक्तस्राव, आग होणे, गाठ बाहेर येणे तसेच लघवीस त्रास व वारंवार लघवी होणे आढळल्यास त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. चिकित्सालयात महिलांसाठी लेडीज डॉक्टर उपलब्ध असून उपचार पूर्णपणे आयुर्वेदिक असल्याने कोणतेही साईड इफेक्ट नसल्याचा दावा करण्यात आलाय. नागरिकांनी लक्षणाकडे दुर्लक्ष न करता वेळेत तपासणी करून योग्य उपचार घ्यावेत असे आवाहन गोदावरी चिकित्सालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय. तर आत्ताच आपण बघितले की पाईल्स क्लिनिकचा भव्य दिव्य असा शुभारंभ झालेला आहे आणि याच क्लिनिकचे डॉक्टर कदम सर आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडनंच याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार. सर्वप्रथम सर्व स्थानिक रहिवासी शिंदेकर असतील किंवा माझे आप्तेष्ट असतील, नातेवाईक, सगळ्यांचे आभार. आज आपण 25 तारखेला शिंदे गावामध्ये परिसरातील जे लोक आहे, नाशिक सिटीमधले काही लोक आहेत, यांच्यासाठी विना ऑपरेशन एक ट्रीटमेंट चालू केले मूळव्याध, फिशर, मूतखडा यावरती. मूळव्याध, फिशर व मूतखडा असे भयंकर रोग असलेले यावरती विना ऑपरेशन सरांनी जी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहेत, तर याबद्दल ते कशा प्रकारे ही उपलब्ध करून देणारी सेवा कशी असणार आहे आणि नागरिकांना याचे कसा फायदा होणार आहे याबद्दल आपल्या प्रेक्षकांना थोडी माहिती द्या. की सध्या लोकांची जीवनशैली फार बदललेली आहे. म्हणजे राहणीमान असेल, वेळेवर झोप नाही, धावपळीच्या याच्यामध्ये असं झालंय की खूप साऱ्या लोकांना कॉन्स्टिपेशनचा इश्यू आहे. कॉन्स्टिपेशन म्हणजे पोट साफ न होणे, आणि पोट साफ न झाल्यामुळे इनडायरेक्टली त्याचा इफेक्ट आपल्या पचनावरती होतो आणि पचन न झाल्यामुळे आपल्याला मूळव्याधी सारखे त्रास आपल्याला हे होतात, आजार होतात. तर आपण काय केलंय, आपण ह्या आपल्या आयुर्वेदिक पाईल्स क्लिनिकमध्ये गोदावरी चिकित्सालय म्हणून आपण एक चालू केलेलं आहे इकडं. तर त्याच्यामध्ये मूळव्याध, फिशर यावरती आपल्याकडे आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे. याच्यामध्ये साधारणतः मॅडम एक 3-4 प्रकारच्या टॅबलेट येतात. एक मलम बनवतो आपण घरी आयुर्वेदिक. तो मलम पेशंटला देणार, रात्री झोपताना लावायचा आहे तो पेशंट त्यांना ॲनल कॅनलमध्ये. आणि बाकी जे पोट साफ होण्यासाठी काही सिरप येतं आपल्याकडे, सिरप फॉर्ममध्ये आहे. त्यानंतर चूर्ण आहे आपल्याकडे. त्यानंतर काही एक सिरप आहे जे पचनक्रिया वाढवण्यासाठी. हे सगळे आपल्याकडे एक रेडी औषध आपण जो एक फॉर्म्युला बनवलेला आहे. या फॉर्म्युला थ्रू आपण पेशंटला दिलं की साधारणतः पेशंट एक 7-8 दिवसामध्ये 25-30% रिझल्ट येतो पेशंटला स्टार्टिंगला. आणि नंतर मग आपण जसं ट्रीटमेंट जसं कंटिन्यू करतो पेशंट, तर एक 15 दिवसामध्ये जवळजवळ 90-95% पेशंट हा क्लिअर होतो आपल्या औषधाने. नक्कीच सरांनी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन न करता आपण भयंकर आजारांना जे तोंड देत आलेलो आहोत ते आपण आयुर्वेदिक पद्धतीने नक्कीच त्यावर उपचार करून मात मिळवू शकतो. तर असे भयंकर आजार होऊ नये यासाठी नागरिकांनी काय काळजी घ्यायला हवी आणि तुम्ही नागरिकांना काय संदेश द्याल? की आज धावपळ फार आहे, मेंटली स्ट्रेस आहे, वेळेवर जेवण भेटत नाही, झोप व्यवस्थित भेटत नाही. ह्या कारणांमुळे असं झालं की लोकांना असं काय की हे सगळे प्रकार व्हायला लागलेत. मी लोकांना आव्हान असं करेल की काय करा, तुम्हाला असं कधी वाटतंय की वेळेवर जेवण करणे, एक 6 ते 7-8 तास झोप घेणे, ह्या 2-3 गोष्टी जर तुम्ही पाळल्या आणि तुमचं पोट साफ होत नाही असं तुम्हाला असं वाटतंय कधी भविष्यामध्ये की तुम्हाला असं होत नाहीये, कधी कधी आग होण्याचे प्रकार असतात आपल्या ॲनल कॅनलमध्ये, असं काही तुम्हाला जर होत असेल तर त्यावेळेस तुम्ही लगेच आमच्याशी कॉन्टॅक्ट करा.
नक्कीच सरांनी सांगितल्याप्रमाणे मूळव्याध, भगेंदर, फिशर व मुतखडा यांसारखे भयंकर आजार जर कोणाला संभवत असेल तर त्यांनी नक्कीच जवळच्या हॉस्पिटलमध्ये व्हिजिट करायला हवे असे डॉक्टरांनी संदेश देखील दिलेला आहे आणि नागरिकांना सुरक्षितता व स्वतःची काळजी कशा पद्धतीने घ्यायला हवी याबद्दल मार्गदर्शन देखील सरांनी दिलेले आहे. तरी आपण सरांकडनं याविषयी त्यांचा ॲड्रेस व फोन नंबर जाणून घेऊया. आपला ॲड्रेस आहे शिंदेगाव, म्हणजे नाशिक रोड रेल्वे स्टेशनपासून एक 5-6 किलोमीटरवरती शिंदेगाव आहे. शिंदेगावपासून नायगाव रोडला प्रभा कमल कॉम्प्लेक्स म्हणून आहे आपलं. त्याच्यामध्ये शॉप नंबर 18 इथं आपला ॲड्रेस आहे. इथं आला की माझं इथं येऊन तुम्ही गुरुकुल शाळा एक हायस्कूल आहे समोर, गुरुकुल हायस्कूलच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला प्रभा कमल कॉम्प्लेक्स आहे. तिथे शॉप नंबर 18 इथं आपल्याला माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 90 22 84 67 16. कॉन्टॅक्ट नंबर 90 22 84 67 16 9022846716. ज्या ठिकाणी आपण लाखो रुपये खर्च करून सुद्धा आपले ऑपरेशन सक्सेस होत नाही, त्याचबरोबर सरांनी जे सांगितले आहे की विना ऑपरेशन इथे जे सुविधा मिळत आहे, ज्या सेवा सर देत आहेत, तर नक्कीच याचा फायदा नाशिककरांना, नायगावकरांना तसेच शिंदे गावातील समस्त ग्रामस्थांना होणार आहे. तसेच सरांनी नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल सरांचे धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.